देवीचं एक असं मंदिर जिथे मूर्तीची नाही तर तिच्या एका अवयवाची पूजा केली जाते। एक असं मंदिर जिथे वर्षातून 3 दिवस नदीचं पाणी सुद्धा लाल होतं आणि एक असं मंदिर जिथे लाल कापड मिळवण्यासाठी भाविक गर्दी करतात, तो त्यांना प्रसाद म्हणून वाटला जातो। हे नेमकं प्रकरण तरी काय, हे कोणत्या देवीचं मंदिर आहे, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी साहिल आणि तुम्ही पाहताय आचार्य मीडिया। आसामच्या नीलांचन पर्वतावर असलेल्या कामाख्या देवी मंदिराबद्दल बोलतो। देवीच्या तुम्ही कित्येक कहाण्या आख्यायिका ऐकल्या असतील, पण ही गोष्ट थोडी वेगळी। देवीच्या 51 शक्तिपीठांपैकी हे सर्वात महत्त्वाचं आणि शक्तिशाली असं पीठ मानलं जातं, कारण इथल्या लाल वस्त्राचा आणि रंगाचा संबंध आहे। हे संबंध म्हणजे विज्ञानाच्या पलीकडे असलेल्या अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आजही तिथे गेल्यावर जगाला थक्क करतात, आणि याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यापूर्वी कामाख्या देवीच्या मंदिराचा इतिहास, त्याची गोष्ट काय हे जाणून घेऊया। तर गोष्ट सुरू होते सत्ययुगापासून। राजा दक्ष आणि त्याची मुलगी सती, सतीचा विवाह हा भगवान शंकराशी झालेला असतो। एकदा राजा दक्ष महायज्ञाचं आयोजन करतो, पण त्या यज्ञाला साक्षात त्यांचा जावई भगवान शंकरालाच निमंत्रित करत नाही। हे जेव्हा सतीला कळतं तिथे गेल्यावर, तेव्हा तिला पतीचा झालेला अपमान सहन होत नाही। त्या त्रासातून, त्या दुःखातून ती सुरू असलेल्या यज्ञात उडी मारते आणि आपले प्राण अर्पण करते। अर्थात ही गोष्ट जेव्हा भगवान शंकरापर्यंत पोहोचते तेव्हा त्यांनाही त्रास होतो, दुःख वाटतं, क्रोधित होतात, आणि हे होऊन ते आपल्या मृत पत्नीचा मृतदेह घेऊन जागोजागी फिरतात, तांडव करायला सुरुवात करतात। आणि भगवान शंकरांचं तांडव म्हणजे सृष्टीला विनाशाकडे घेऊन जाणार। याची जाणीव भगवान विष्णूंना नक्की असते, आणि त्यामुळेच ते आपल्या सुदर्शन चक्राने सतीचे 51 तुकडे करतात। ह्यामुळे आता जे 51 तुकडे जिथे जिथे पृथ्वीवर पसरलेत, जिथे जिथे ते गेलेत, तिथे ते शक्तिपीठ निर्माण झालेत। शक्तिपीठ म्हणजे काय, तर हिंदू धर्मात शक्ती म्हणजेच देवी दुर्गा, सती यांच्या उपासनेसाठी जी पवित्र स्थानं आहेत त्यांना शक्तिपीठ म्हणतात। असं मानलं जातं की आसाममधील गुवाहाटीच्या जवळ हे जे नीलांचन पर्वत आहे, या पर्वतावर सतीचा योनी भाग पडला होता। म्हणूनच कामाख्या मंदिर हे स्त्रीत्वाचं आणि निर्मितीचं सर्वोच्च प्रतीक मानलं जातं, ज्यामध्ये एका नव्या जीवाला जन्म देणं हे महत्त्वाचं असतं। कामाख्या देवीला कामाख्या हे नाव का पडलं याबद्दल अजून एक कथा सांगितली जाते। आता ही गोष्ट खरी की खोटी या वादात न जाता गोष्ट मात्र इंटरेस्टिंग आहे। कामाख्या या शब्दाचा अर्थ काय, तर काम म्हणजेच इच्छा किंवा प्रेम या शब्दापासून तो आलाय। एका कथेनुसार भगवान शिव सतीच्या गेल्यानंतर, तिच्या जाण्यानंतर तपस्या करत होते। संसाराचा त्यांना त्याग करावासा वाटलेला, ते पुन्हा त्या संसारात रममाण होत नव्हते। त्यांनी पुन्हा संसारात यावं आणि ती तपस्या भंग करावी यासाठी देवांनी कामदेवाची मदत घेतली। कामदेव म्हणजेच प्रेमाची देवता। आतापर्यंत तुम्ही ऐकलंही असेल याबद्दल। भगवान शंकरांनी क्रोधित होऊन कामदेवाला भस्म केलं। नंतर कामदेवाने ठाम निश्चयाने याच ठिकाणी तपस्या करून पुन्हा आपलं रूप प्राप्त करून घेतलं, आणि ज्या देवीच्या कृपेने कामदेवाला त्याचं रूप मिळालंय त्या देवीला कामाख्या असं म्हटलं जातं। कामाख्या मंदिराचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे तुम्हाला देवीची कोणती मूर्ती दिसणार नाही। जसं मी मगाशी म्हणालो, मंदिराच्या गर्भात जर गेलात, गर्भगृहात गेलात, तर तिथे एक नैसर्गिक अशी शिळा आहे जिला महामुद्रा योनी म्हटलं जातं। आता अर्थात ज्या पर्वतावर तो योनीचा भाग पडलाय त्यातूनच त्याची निर्मिती झाली, त्यालाच आकार देण्यात आला, ही गोष्ट आहे। या शिळेतून सतत पाण्याचा प्रवाह वाहत असतो। आता हा पाण्याचा प्रवाह नंतर कसा बदलतो हे पण पुढे मी सांगणारच आहे, पण त्यापूर्वी गुवाहाटीच्या जे कामाख्या मंदिर आहे त्याचं बांधकाम कुठे झालं ते समजून घ्या। याचं मंदिर जे जुनं होतं ते खूप पुरातन काळातलं होतं। त्यानंतर इसवी सन 16व्या शतकात राजा नरनारायण याने ते बांधलं। या मंदिराची शैली नीलचल शैली म्हणून ओळखली जाते। नीलांचन पर्वतावरील त्या इथे आहे मंदिर, त्यामुळे ते नाव पडलं। आणि त्यामध्ये जर तुम्ही बघितलं ते मंदिर, तर जो घुमट आहे, खालचा भाग आहे, तो उत्तम स्थापत्यशास्त्राचा असा नमुना आपल्याला दिसतो। ज्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने जे कोरी काम करण्यात आलंय ते एका वाख्यान्यजोगे कौतुकास्पद आहे। दुसरी गोष्ट अशी जिथे म्हटली जाते, ज्यामध्ये तुम्ही बघितले असेल कित्येक व्हिडिओ, ज्यामध्ये अघोरी साधू दिसलेले असतात, तिथे ते जाऊन देवीच्या 10 रूपांची पूजा करतात। महादेवी देश म्हणजे जेव्हा असं म्हटलं की जेव्हा सामान्य भक्तांसाठी 3 दिवस जे बंद असतं दरवाजे, त्यानंतर तिकडे ते आजूबाजूला हे तांत्रिक आणि अघोरी आपली पूजा करत असतात। या 3 दिवसात त्यांचं असं म्हणणं आहे की पृथ्वीवरील शक्ती ही पीकवर असते, आणि ही लाल कापड जे नंतर 4थ्या दिवशी ते दिलं जातं, त्यांचा मुख्य असं साधनेचा भाग असतो। आता इथे काम आणि आख्या म्हणजे जिथे
सर्वांची इच्छा पूर्ती होते अशी ही देवता आहे. पण या मंदिराची चर्चा सर्वात जास्त होते ती म्हणजे एका विशिष्ट काळ. तो काळ म्हणजे अंबुबाची जत्रा. अंबुबाची जत्रा म्हणजे काय, तर दरवर्षी जून महिन्यात इथे साधारण 22 ते 26 तारखेच्या दरम्यान अंबुबाची मेळा भरतो. एका मान्यतेनुसार या 3 दिवसात देवीला म्हणजे आई कामाख्याला मासिक पाळी येते. त्या मासिक पाळीत ते तिन्ही दरवाजे किंवा एकूण जेवढे दरवाजे आहेत ते मंदिराचे बंद असतात, कोणालाच एंट्री दिली जात नाही. पुढची जी गोष्ट सांगणार आहे ती कदाचित ऐकून तुम्ही सरप्राईज व्हाल. पण या मंदिरात 3 दिवसानंतर जेव्हा 4थ्या दिवशी हे दार उघडलं जातं मंदिराचं, तेव्हा त्या मगाशी मी नैसर्गिक जी शीळ सांगितली त्यावर एक व्हाईट कापड असतो कॉटनचा. तो कॉटनचा कापड पूर्णपणे रक्ताने माखलेला असतो. एवढंच काय, त्या रक्ताच्या प्रवाहाची इंटेन्सिटी एवढी असते की जे मंदिराच्या बाजूला जी ब्रह्मपुत्रा वाहत असते नदी, ती नदी सुद्धा लाल पाण्याने वाहत असते. म्हणजे ते दृश्य इतकं मनाला भारावणारं आणि इतकं विदारक असतं की याची इंटेन्सिटी कोणाला मॅच करता येत नाही. आणि हे आत्तापर्यंत सर्वात आश्चर्यजनक मानलं जातं. यावर भरपूर रिसर्च झालेत, खूप सारे सायंटिस्ट आले स्वतःहून, भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा आले, पण यावर अजून कोणाला तरी उत्तर मिळालं नाही. त्यानंतर जेव्हा ते 4थ्या दिवशी दरवाजा उघडतात, तो जो कापड असतो तो प्रसाद म्हणून इतरांना दिला जातो. आणि तो प्रसाद घेण्यासाठी खूप बाहेरून लोक येतात, परदेशातून लोक येतात. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर तो कापड लाल रंगाचा असतो त्या मासिक पाळीच्या त्या रक्तप्रवाहामुळे. आणि तो जो कापड आहे तो असं मानलं जातं की हे कापड म्हणजे हा जो प्रसाद आहे तो आपल्याकडे ठेवला, आपल्या घरी ठेवला तर कोणत्याही कामात विघ्न येणार नाहीत, कामं बरोबर होतील. त्याचबरोबर असंही जे तांत्रिक आहेत, जे अघोर आहेत, ते असं म्हणतात की हे सर्वात शक्तिशाली आहे, यामुळे आपली इच्छा आपण पूर्ण करू शकतो, इतकी त्यात शक्ती असते. काही जण असंही म्हणतात की हा म्हणजे प्रत्यक्ष देवीचा आशीर्वाद आहे. आता याबद्दल खरं काय किंवा खोटं काय, ह्या तर प्रत्येकाच्या अनुभवावर डिपेंड करतात. पण ही एकूणच ह्या कामाख्या मंदिराच्या, कामाख्या देवीबद्दलची गोष्ट आहे, जी म्हणजे त्याच्या प्रसादाची गोष्ट आहे. ज्यामुळे तुम्ही पण कधी बघितलं असेल जर आजोबांच्या घरांमध्ये की एक लाल कलरचा जर कापड असेल तर कदाचित तो कामाख्या देवीचा असू शकतो. आता विज्ञान काय म्हणतंय, विज्ञानाच्या नजरेतून जर बघितले या गोष्टी सायंटिफिकली, तर म्हणजे सायन्स असं म्हणते की आयर्न ऑक्साईडमुळे हे पाणी लाल होतं. आयर्न ऑक्साईड हे एक रसायन आहे ज्यामुळे पाण्याचा रंग चेंज होता असं म्हटलं जातं. पण त्यामध्येच काही प्रश्न निर्माण होतात. ते म्हणजे 22 ते 26 हा जो कालावधी आहे किंवा जून महिन्यातला कालावधी आहे, हे 3च दिवस का रक्ताने लाल होते ते कापड किंवा ती ब्रह्मपुत्रा नदी? बाकीचे दिवस एकदम स्वच्छ असते किंवा पूर्ण नितळ पाण्याने असते, त्यानंतरच का असं होतं? हे प्रश्नाचं उत्तर जसं मी मागाशी सांगितलं अजून कोणालाच या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही. ह्याचा शोध चालू आहे, रिसर्च चालू आहे, बघू केव्हा येतं. पण ह्यातून एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे एक चांगली गोष्ट काय म्हणायची, श्रद्धा अंधश्रद्धेच्या पुढे, त्यामध्ये अशी की स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो. म्हणजे जिथे आजही आपल्या देशाच्या काही भागात मासिक पाळीला विटाळ मानलं जातं, तिथे कामाख्या देवीच्या रूपात या प्रक्रियेचा उत्सव जो साजरा केला जातो, त्यासाठी कदाचित आपण ह्या अंधश्रद्धा ह्या डिबेटमध्ये न जाता ही गोष्ट आपण नोटीस केली पाहिजे. म्हणजे कामाख्या देवीच्या लाल वस्त्राचं आणि त्यामागील परंपरेचं एक गुपित असू शकतं. असे श्रद्धा आणि विज्ञानाच्या सीमेवर उभारलेले हे मंदिर खूप सांस्कृतिक म्हणू भौगोलिक अशी गुपितं स्वतःमध्ये सामावून आहे, एवढं नक्की. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी गेलात का देवीच्या दर्शनाला, कामाख्याला गेलात, गुवाहाटीला गेलात? आणि जर गेला असाल तर तुमचा अनुभव काय होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी आचार्य मीडियाला सबस्क्राईब करा.